आज होता संडे. मग काय बनवणार होते मस्त असं झटपट चिकनचा पुलाव. त्याच्यासाठी 2 कांदे 2 टमॅटो हे सगळे मस्त असे बारीक चिरून घेतले आणि कुकरच्या भांड्यामध्ये ते सगळं टाकून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकलं होतं आलं लसूणची पेस्ट, कोथिंबीर मिरचीची पेस्ट हे सगळं 2-2 चमचे टाकून चांगलं मी तेलात तळून घेतलं. चांगलं तळल्यानंतर मग त्याच्यात मी टाकले होते थोडेसे मीठ, थोडीशी हळद आणि थोडेसे घरातले मसाले वगैरे टाकले. आणि नंतर मग मी टाकला होता त्याच्यात चिकनचा बिर्याणी मसाला. ते सगळं टाकून चांगलं असं मिक्स करून घेतलं मी. त्याच्यानंतर मी त्यात टाकलं होतं चिकन. तर चिकन वगैरे टाकल्यानंतर चांगलं ते तेलात मस्त असं परतून घेतलं. एका साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत मी घेतलं होतं थोडी भाजी करण्यासाठी. त्याच्यासाठी पण मी 1 कांदा 1 टमॅटो थोडेसे खडे मसाले सगळे कढईत टाकले. ते तळून घेतले आणि त्याच्यात मग मी एक एक करून सगळे मसाले ॲड केले. जसं की मीठ, हळद आणि थोडीशी अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर मिरचीची पेस्ट हे सगळं मी असं एक एक 2-2 चमचे मी त्याच्यात टाकून दिलं. आणि ते त्याच्यानंतर मग मी थोडंसं जे चिकन होतं ते मी त्याच्यात टाकून दिलं आणि ते सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला मी चांगलं एकजीव केलं आणि तुम्ही बघू शकता मस्त असं ते एकजीव झालं होतं. नंतर त्याच्यात मी थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि माझ्याकडे घरातले जे काही मसाले होते मी सगळे त्याच्यात टाकून दिले आणि मटण मसाला पण टाकला मी. हे सगळं चांगलं असं मिक्स करून ठेवलं आणि त्यानंतर मग मी कुकरमध्ये जे चिकन ठेवलं होतं का साईडला त्याच्यात मी तांदूळ धुवून टाकले आणि 1-2 ग्लास पाणी वगैरे टाकून मी कुकर लावून घेतलं. तर रेडी झाली होती मस्त असं चिकनचा पुलाव. त्यात मी असं कोथिंबीर टाकून घेतली. बघू शकता तुम्ही कसा मस्त असा गरमागरम रेडी झाला होता. तर भाजी पण चांगली अशी रेडी झालेली. मग मस्त असं ताट वगैरे वाढून घेतलं. गरमागरम मस्त असा चिकनचा पुलाव एन्जॉय केला. तर या मंडळी जेवायला. बाय बाय.